अकोला विजन न्यूज, हरदम सच के साथ। महाराष्ट्र सेवा संघ के माध्यम से पूरे महाराष्ट्र में अमन और सद्भावना का संदेश देने वाली जिजाऊ रथ यात्रा 19 अप्रैल को मालेगांव और पातुर से होते हुए अकोला आगमन हुआ। जिजाऊ रथ यात्रा का अकोला के जय हिंद चौक पर जमात इस्लामी हिंद अकोला शाखा की ओर से भव्य स्वागत किया गया। इस अवसर पर इस यात्रा में भाग ले रहे प्रतिनिधियों का अभिवादन किया गया। साथ ही आगंतुकों के लिए ठंडे पानी और शरबत की भी व्यवस्था की गई। इस रथ यात्रा में प्रमुख रूप से मराठा सेवा संघ के जिलाध्यक्ष प्रकाश जामुलकर, अशोक पाटोकर, पुरुषोत्तम खेड़ेकर, नमन आंबेकर, महादेवराव बुईभार, पंचशील गजघाटे, बबनराव कानकीरच, सैयद नदीम, अल्ताफ खान, राजू सेठ और डॉक्टर उमर कहाड़े शामिल रहे। जमात इस्लामी हिंद की ओर से डॉक्टर अहमद उरूज, इरफान खान, नफीस खान, मजहर फारूक, मोहम्मद साजिद और मोहम्मद माजिद ने रथ यात्रा का स्वागत किया और इसे सामाजिक एकता की मिसाल बताया। इसके अलावा सद्भावना मंच अकोला के प्रतिनिधि भी स्वागत कार्यक्रम में मौजूद रहे और अकोट स्टैंड पर सभी प्रमुख मेहमानों का सम्मान किया गया। यह आयोजन सामाजिक सामरस्यता का एक अनोखा उदाहरण बना, जिससे विभिन्न समुदायों ने मिलकर एकता और भाईचारे का संदेश दिया। मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथ यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सद्भावना आणि भाईचारा राखण्यासाठी ही एक खेडेकर साहेबांची संकल्पनेतून निघालेली यात्रा आहे। ती 19 तारखेला आमच्या या अकोला शहरामध्ये तिचं आगमन झालं। त्यानिमित्ताने जमात इस्लामी हिंद शाखा अकोलाच्या वतीनं आम्ही 2 ठिकाणी त्यांचं स्वागत केलेलं आहे। एक जय हिंद चौकमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं। खेडकर साहेबांच्या मुलांचं स्वागत करण्यात आलं। आमचे प्रशांत जामुलकर साहेब, नमन आंबेकर साहेब, अशोक पाटोकर साहेब या सर्वांचं आम्ही स्वागत केलं आणि शीतल थंड पेयाची व्यवस्था करून दिलेली आहे। त्याचप्रमाणे अकोला सद्भावना मंचच्या वतीने अकोट स्टँडवर या सर्वांचा जिजाऊ यात्रेचा फूल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणी सुद्धा शीतल जल पेयाची व्यवस्था आम्ही करून दिलेली आहे। याचा उद्देश हाच होता की सर्व धर्मांचं एकमेकांचं मनोमिलन व्हावं, सर्व धर्म मराठा सेवा संघ जमात इस्लामी यांचा एकत्रितपणे काम करण्याची संधी मिळावी आणि सर्व संघटना मिळून एकत्रितपणे काम करावं, मजबूत व्हावा। या संघाने आम्ही मराठा सेवा संघाच्या वतीनं जी जिजाऊ यात्रा निघाली होती आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना शीतल जल पाण्याची व्यवस्था करून दिली। याचप्रमाणे जमात इस्लामी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे मजबूत टिकवण्यासाठी NGO सोबत सर्व धर्मीयांसोबत काम करीत असते। त्याचप्रमाणे आज आम्ही हे काम केलेलं आहे।